पिवळ्या शर्टवर आमचा मोरक्या आहे. तू आहे अस्मित ठाण्याला गेलाय सगळं. कशाला गेलाय सगळं सांग लवकर. अस्मित सोड. आई थांब लागल तुला. कपड्यांवर तर चांगल्या खर्चे वाटायलाय. अशी गुंडागिरी करायला लाज वाटत नाही का तुम्हाला? हो मी सरकारी अधिकारी आहे. घरपट्टी मोजणी करायला आलो होतो. ह्या गुंडांशी आमचा काही संबंध नाहीये. नाही मग ते असली कोणी पाठ कुठे गेले ते? कुठे गेले? याचा बदला तर मी घेणारच. ते असली माहित नाही समोरचा जेवढा खट अस्मित तेवढी तिखट. जगने एकवणक कुठं गेलाय काय माहित. खानावळीत काय चाललंय कस काय समजायचं. आमच्या गावात जगण्या वणक्या इथं कशाला आलायस? अहो कुणी बघू नये म्हणून इथं आलो. बरं बातमी आणली आहेस काही? बातमी? बेरकी न्यूज आहे. बेरकी न्यूज. ब्रेकिंग. बरं सांग. राधाकाच्या खानावळीची परवाट लागली. म्हणजे टांगा पलटी घोडे काय सांगालायस? बरं ऐक 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 समजा का नाही छान रंगवून सांग. समजा डोळ्यापुढे उभं राहिलं पाहिजे. सांग सांग. सांगतो की म्हणजे तुम्हाला सांगतो. पावली म्हणायची. जगण्या लई वाट बातमी आणलीस बघ. बरं ये घे. काय 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 वहिनी सर बोला की. पण अशी काही चांगली बातमी समजली की 0 मिनिटात येऊन तुम्हाला सांगायचं. करेक्ट निघ आता. येतो इथनं जा की. इथनं जायचं. इथनं जातो. राधा काची राधा काची कानावर गेली. अस्मे हे अस्मे अस्मे नाही अस्मे नाही अस्मे सोड. आयो 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 थांब. आणते थांब. अजून किती हे जपून ठेवणार आहेस त्या माणसाला? तो माणूस आपल्या आयुष्यातनं गेलाय. लई आधीच गेलाय. अगं अस्मे अगं कसा बी झाला तरी तो तुमचा बाप आहे हे विसरू नकोस. बाप म्हणून घ्यायच्या लायकीचा आहे का तो माणूस? अस्मे असं बोलू नये ग. का बोलायचं नाही? हा तो कसा बी वागला तरी चालेल. आम्ही बोलायचं बी नाही. अगं लहान बाळ मरणाच्या दारात असताना तो माणूस तू ढोबर जरा. जा आता तुम्ही सगळीच थकलोय आपण. जा जेवायचं बघा जा. दिदे काय म्हणालतेस तू? लहान बाळ काय? काय नाही तू जा. एक मिनिट. लहान बाळ म्हणजे मीच ना. मी लहान असताना काय झालेलं?
काय झालं नव्हतं तू नाही जा तू जा. अजून किती वर्ष लपून ठेवायचंय? मोठी झाली ती आता. कसबी तुला काय अक्कल बिक्कल होय का नाही? आया सांग काय झालं? शांती अरे शांत 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 ए शांत कुठे ए माझी शांत इकडं कशाला आलाय? पैसे बिशे काय मिळणार नाही सांगून ठेवते. काय काय पैशाचं नाव तरी काढलं का आपण? दोसून आलाय ना? नाही तुझी तुझी आण. का बसा. कशाला आलाय इकडं? निघा. जातो जातो हे पर इथं कसं पण लॉकडाऊन लागलंय. कुणी आलं नाही काय? नाही. कुणी म्हणजे कुणी बी आलं नाही? म्हणजे सकाळ धरून एक जण बी आलं नाही? एकदा सांगितलेलं समजत नाही बाय कुणी आलं नाही म्हणून. निघा आता. ए पैसे दे ना. राहू दे नंतर दे नंतर दे. तसं बी कुणी गिराईक आलंच नाही तर पैसे कुठून देणार नाही का? चालू द्या तुमचं चालू द्या. वाट बघा वाट बघा. तसे बी आपल्या पैशाची जुळणी झाली आहे. काय म्हणलात? पुढे काय काय नाही. निघा. करत नाही चाललं. आवा. ए पाखरू कोणी भरी ठेवलंय? हा. निघा. हा चाललं चाललं तू नको मला सांग. आज कुठं काही कार्यक्रम तर नाही ना? आमचं ध्यान कार्यक्रमच तर करून आलंय. तसं नाही मावशे, म्हणजे गावात कुठं काही प्रोग्राम तर नाहीये ना? नसल नाही तर हे इकडं कशाला फिरकला असतं? मग एवढा वेळ झाला तरी अजून एक बी गिऱ्हाईक नाही आलं. आतापर्यंत निम्म जेवण संपलेलं असतंय. आज भवानी बी नाही. येतील थांब. आणि कुणीसला आलं तर? अगं आय मी गमतीनं म्हंटल त्यासनी. आमची कायम अशी गंमत चालली असत्या. तुमची काय गंमत असेल ती असू दे, पण पुन्हा कधी कोणाला त्याच्यासाठी केलेलं बोलून दाखवू नको. मग भले आपल्या उपाशी मरायची येळ आली तरी झालं. लयच मनाला लावून घेतलंय. आज एक बी गिरायक आलं नाही म्हणून राधाक्काची चिडचिड व्हायला. त्यात तुझं असं बोलणं लागलं तिला. पण माझ्या मनात खरंच असं काही नव्हतं. मी सच बोलायचं म्हणून बोलले. तुझ्या मनात काय नव्हतं माहितीये ना तुला. झालं तर मग म्या बोलते राधा अक्का संग. जा तू एवढं सामान घेऊन ये. काय उपयोग आहे सामान आणून?
एका गिरायकाचा पत्ता नाही. अगं दिदे, पाऊस येईल का नाही ह्या विचारानं पेरणी थांबायची असते का कवा? आपण आपल्या परीनं पेरत राहावं. पेरलं की उगवतंय बघ. आणि काय सांगावं, काहीतरी चमत्कार होईल आणि नाही म्हणता म्हणता जेवण पुरायचं नाही बघ. जा, एवढं सामान घेऊन ये. आणते. आय मी चौकात जाऊन लोकांनी जेवाय बोलवून आणू काय? कुळेस काय? परीक्षा आल्या ना, जा अभ्यासाला बस. जा, गिरायका आली की मी बोलवते. जा. आया, आता हे आणि काय झालं? अगं बाई, अक्का, अगं काय ग हे? हीच माणसं आहेत ना जी तुझ्या खानावळीचं तोंड फाटूस तोर कौतुक करायची? पण आज काय झालंय आज की खानावळीकडे बघायला तयार नाही कोणी. आणि मी ऐकलंय का तू या खानावळीला आई मानतेस म्हण. आणि ह्या आईचा नवा जन्म साजरा करायचा बेत होता ना, आणि काल वार झाला हिच्यावर, आणि आज गेली बिचारी. गेली. हितनं पुढं तुझ्या खानावळी कुन्नी म्हणजे कुन्नी, पाय ठेवणार नाही, पाय ठेवणार नाही, पाय. तू किती बी घोळ घातलास तरी ही जागा तुझी होणार नाही. कारण ही माझ्या नवऱ्याची म्हणजे माझी जागा आहे. यामिनी, आजवर जे झालं ते झालं. आम्ही तुझ्या वाट्याला येत नाही. तू बी आमच्यात कशाला पडतेस? सुखानं जगू दे ग आमचं. कशाला करायलास हे सगळं? हाय का? आणि आता मी कुठं काय करायले? मी काय करायच्या आधी देवानच न्याय केलाय. दादा 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 थांब 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 थांब. आलं काय लागा फुकायचंय वय? अरे तुला किती तर सांगितलं सोडे. अरे चांगलं नाही तू तसला, आणि तो तांबडा तुझ्यावरचा. नाही कमी केलंय मी, पण कवा तर आपलं तासात एक नाही का? काय हसायलायस? आलो आलो आलो.
पांढऱ्या काय केलं? मला लपो हा? दाद्या आला पाहिलाय. ती यायल्या पानपट्टीच्या बाहेर मला बघितली तर काहीतरी चुकीचं समजेल ती मला. ती बाईक घेऊन गेली. तुम्ही दोघं असता ना. आणि तू काय कराल? मी बुकालतो. तुला माहिती ना ती कशी आहे? काय? ती वादळागत आली, गाडीवर बसली आणि दादा हळू बोल. लोक ऐकत्याला हसत्याल आपल्यावर. बाईक गेली आणि दाद्या का खुश आहे? त्याला वाटतंय ती बाईक द्यायला येईल तेव्हा परत भेट होईल म्हणून खुश आहे त्यो. अरे काय धंदा? दादा 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 काय रे? दादा त्या राधाकाच्या खानावळीवर कुत्रा पण फिरकला नाही. सॉरी बर का, खरंच सॉरी. लागलं नाही ना? दुसऱ्याचं वाईट झालं यात खुश होण्यासारखं काय? पण आपणच त्यांची ही अवस्था केली ना. आपणच खानावळ फोडल्या आणि आपण धमकावलं म्हणून तर लोक तिकडे जायची बंद झालीत. आतापर्यंत बाईक मिळायला पाहिजे होती. ए काय हँडरगत करायला जप्ती जरा मिळेल की बाईक? मग कुठे आहे सांग. अरे आम्ही हुडकू का बस जरा. अरे गप्प बसा की, मम्मीचा फोन आलाय. अरे मम्मी काय फोन मधनं बाहेर येणार रे? वय बसा. हा मम्मी. निशी बाईक कुठे आहे तुझी? हा तुझी बाईक कुठे आहे? कुठे? मी इथं आहे, हा इथं आहे. रघु तिकडे पैसे वाटतो या. हा तू ये. अरे बाईक कुठे? बाईक तेच विचारायला मी, बाईक कुठे आहे तुझी? हा बाईक हे काय इथं समोरच आहे, माझ्या समोर समोरच आहे माझ्या बाईक. माझ्या समोर आहे ना बाईक. बाईक समोर आहे माझ्या. नक्की? नक्की म्हणजे हे काय इथंच आहे ना? का काय काम होतं का? नाही असंच विचारलं. हा हा असंच. नाही काय काम असेल तर सांग, घेऊन येतो ना बाईक. हा 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 ठेवतो. आयुष्यात तुझ्याकडनं काय बी मागायची नाही बघ मी. राधा कसली तेवढं लवकर घराकडे पाठव. दीदी मी फोन उचला ना, मी बघून येऊ काय? हे मुन्ने, अगं तू कुठं जातीस? दीदी येईल राधा अक्काला घेऊन. तू कुठं बी जायची गरज नाही. मावशी इथे नुसतं थांबून काय होणार आहे का? होय पण थांब तू. कुठं गेली असं आहे? अगं हे बाळा, अगं हे बाळा,
रडू नकस. मुन्नू रडू आय अगं कुठं गेली ती समाजने सोडून. आता मोकळी हवा खायला बी जायचं नाही का तिनं? तुम्ही बी ना लगी आपलं देव पाण्यात ठेवायला लागतंय. ए तायडे तुझं रडगाणं बंद करा आधी. एवढं काय झालंय आणि रडायचं काय त्यात? तुला काय जाते सांगायला? इथं आमचं काय झालं माहितीये का? एक तर आई कुठं गेलती माहिती नाही, तर तू कुठं गेलतेस? फोन बी उचला नास. लय भीती वाटालती आम्हाला. ह्याचं काय त्यात? असं कसं दिदे? भीती वाटणारच ना. एक तर आधा अक्का कधी न सांगता कुठं जात नाही. त्यात 2 दिवस झाले खानावळीत जे काय व्हायलंय ते सरळ नाही. सरळ नाही तर सरळ करायचं. आणि तसं बी घाबरून काय होणार आहे का? तू काय हसायलायस? तुझं बी झालंय रडून मगाशी. वय वय फक्त माझंच झालंय. सगळे रडतील असलं करायचं कशाला? तू पुन्हा असलं काय बी करणार नाहीये. नाहीतर काय? आणि गेल्यास तर गेल्यास, गॅस चालू ठेवून गेल्यास. कितीतरी एक गॅस तसाच चालू होता. वास आलाय म्हणून बघा गेले. काय झालं असतं तर? नाही नाही बाई, परत असं काही नाही करायचे मी. 17 इशे होते डोसक्यात. लय दमाय बी झालेलं. दमाया झाले ते एका बी कामाला हात लावू नको. आम्ही सगळी करू काम. तू आराम कर. आराम कर. गिरायक आलीच नाहीत तर आरामच करायला लागणार आहे. सटवाई हसवायला का काय तुला? सटवायच हसवाल्या. माझं नशीब परत लिहायला घेतलंय सटवाईनं. सगळं मनाग होणार आहे. हानावळ तर गेली तर फक्त राधीच्या मरणाची वाट बघायची. कुठं उलटल्या काय माहित, परत यायलाच नको. मज्जाच येईल. येत नाही सोडती परत. आणि तिची पोरगी एवढं उडकत आपल्या घराकडे आलती म्हणजे मामला नक्की सिरियस आहे बा. चायला जीव बिव दिलं नसेल ना तिनं. माझं घर भावलं ते. तुमच्या तोंडात दूध साखर असं झालं असलं पाहिजे. तुला वाटलंय ना मग तसंच होणार आहे बा. पुलावासाठी ठेवल्या. मग पुलावतनं बी पोटातच जाणार आहे ना. असं गेलं काय तसं गेलं काय. खाऊ दे की. हा आणि असं नुसतं खाल्ला कसं हाय फाय वाटतंय. आज खाण्यावर संपली. एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तू आनंदाचा दिवस आहे, सेलिब्रेट करायचंय म्हणून पुलाव करणार आहे. त्यात कमी पडाय नको. सगळं मनागत व्हायलाय तर कसं पुलाव करते बघा. कसं यामिनी म्हणेल तस कर कर. एकदम खत्री कर. पातेलं भर कर. आवर की पाडदेशी कधी एकदा जुयन असं झालंय. वय की वय होतच आलं की आता. आज चांगलं जेवण होणार आहे असं वाटलंय. हा आज म्हणजे रोज काय धाड भरलेली असते. आज बी चांगलं जेवण होणार आहे असं म्हटलं मी. मी काय बोळ्यान दूध पित्या काही समजत नाही मला. आणि चांगलं चुंगलं खायचं असेल ना तर जावा तिकडं. इथं उगा उपाशी मरशी बिरशीला. शनोरिटा मी तर रोजच मरतोय. काय ते? तुझ्या नजरेनं. आणि राहायला इथे तिकडे जायचं. तू कुठे जायचं? ते
खाणं तर मेलं ना वो. संपली खाणं. अरे होय की. आणि ती राधीचं बी तसंच काय तर झालं असावं म्हणजे तर देवीच पावली बया. मरत्या सोड ग ती. तू कशाला टेन्शन घ्यायलास? कारण जेवढ्या लवकर ती मरल तेवढ्या लवकर ते घर मला मिळेल. तुमच्या बापानं तिच्या नावावर घर करून तुम्हासनी तुमची लायकी दावली. आता ते घर मी माझ्या नावावर करून तिला आणि तिच्या पोरीसनी त्यांची लायकी दावणार. तसंच होणार आहे. तसंच होणार आहे. दिदे, ए दिदे, दिदे. काय ग? अगं ही गाडी कुणाची आहे? कुणी विसरून गेलं का काय? आईला हुडकाय जाताना काही सुचलं नाही. चावी तशीच होती, गेले घेऊन. अगं पण हाय कुणाची? नाही माहित. अगं दिदे, पोलीस कंप्लेंट केली बिली तर घोळ होईल की. अगं मावशे, कसली वांड आयडिया दिल्यास. थांब. मी कुठं काय आयडिया दिल्या? येऊ का? हा ये. चल. अगं पडदा या. अगं काय करायलायस? अगं इथं. काय हे सगळं? अन्नदात्रीनं सगळ्यांची काळजी घेतली. आता अन्नदात्रीची काळजी घ्यायला नको? आज स्पेशल दिवस आहे ना, म्हणून स्पेशल माणसाला स्पेशल ट्रीटमेंट. काय तर असतं बघा तुमचं. असू दे. ये आता तू शांतपणे पोटभर जेव. आज लई दगदग झाल्या तुझी. त्या सकाळपासून काही खाल्लं बी नाहीस. जेवून घे पटापट. जेवण आहे का हो? सप्लाय जेवण नाही. हाय जेवण. या बसा तू. सावकाश होऊ द्या. आया, तू सकाळपासून उपाशी आहेस. तुला कुणी सांगितलं उपाशी आहे म्हणून? सगळ्यात जास्त माझं पोट भरलंय. इतकी लोक जीवन गेली, खरंच माझं पोट भरलं. अगं पण सगळं जेवण द्यायची काय गरज होती? थोडं दिलं असतं. नाही मुन्ने, आपल्या पोटात 4 घास कमी गेलं तरी चालेल, पण गिराईक जीवन तृप्तच व्हायला हवा. साहेब, मला एक बाईक सापडली. ती बी किल्ली सकट. कुणाची आहे काय आहे विचारलं, पण कुणी चालू नाही. मग काय करायचं काय कळ ना, म्हणून इकडे घेऊन आले बाईक. काय किल्ली सकट? होय, आधी चोरांचा सुरसुराट झालाय, त्यात एकटी बाईक, ते बी किल्ली सकट. कुणी उचलली बिचलली तर काय करायचं, म्हणून मी उचलली. म्हणजे इकडे घेऊन आले. तो करून आणली काय? नाही, मग मीच चालवत आणली. तुम्ही चालवत आणली? होय. बर, नंबर बोला. 1111. काय झालं? लिहा की 1111. स्पोर्ट बाईक आहे काय? होय. ही बघा,
काय झालं? ही बाईक तुम्ही चालवत आणली? होय. का? नाही काय नाही, एक मिनिट. निशिदा, काय मोरे, कस काय काढली आठवण गरीबाची? तुमची बाईक हरवल्या का? का? एक पोरगी तुमची बाईक घेऊन आल्या, रस्त्यावर किल्ली सकट सापडली म्हणून घेऊन आल्या म्हणते. होय. ती पोरगी जरा मला झोलच वाटाल्या. चोरची केस ठोकू का तिच्यावर? नाही नाही, नको नको नको, असलं काय करू नका. एक काम करा, तिला बसवून ठेवा फक्त, मी आलोच. बरोबर, या तुम्ही. हा मोरे, काय बी करून सोडू नका तिला, बसवून ठेवा, जाऊ देऊ नका तिला. हा नाही जाऊ देत, तुम्ही या निवांत. निवांत नाही, लगेच आलो, ठेवतो. ए चला, पळवा गाडी. दाद्यापर जायचंय कुठं? पोलीस स्टेशनला. का? काय मॅटर झालंय का? ते सांगतो, पळव गाडी, चल. माझं काम झालं ना, जाते मी. नाही नाही, असं असं कसं जाता येईल? का? नाही म्हणजे काम नाही ना झालं म्हणून. झालं नाही म्हणजे? आता माझं काय काम आहे? काय म्हणजे सरकारी काम आहे, या इकडं. अहो बसा इकडं. बोला, कुठं सापडली म्हणले बाईक? रस्त्यावर. रस्त्यावर? पण रस्त्यावर कोणी लावली असेल गाडी? तुम्हाला काय वाटतं, कोणी लावली असेल गाडी? ज्याची बाईक असेल त्यानं लावली असेल. हा, शक्यता आहे, पण रस्त्यावर का लावली? अहो आता ते मला काय माहित. एक काम करा, तुम्ही गाडी जमा करा आणि मला जाऊ द्या. अहो असं नाही, तुम्हाला जाता येणार. असं कसं जाता येईल? थांबावं लागेल तुम्हाला. तुम्ही मग चपला तर बाहेर काढल्या असत्यात तर. काय म्हणालीस? चपला बाहेर म्हणजे? हा, तुझ्या बापाचं घर आहे? माझ्या बापाचं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं म्हणून राहतेस इथं. उगा मालकीण बनाय जाऊ नको. काय झालंय? काय झालंय? वर्तवान करून विचारते काय झालंय? आयुष्याची वाट लागली माझी तुझ्यामुळं. वंशाला दिवा तर देता झाला नाही तुला, पण इथं मी माझं माझं दुसरं लग्न करून सुखानं राहतोय, तर तिथं मी तुझ्यामुळे सुख नाही. मी काय केलंय? तुम्हासनी यामिनीला कवा काही बोलले तर कमी? बोलली नसशील का तू, पण तू इथं माझ्या घरात राहत्यास म्हणून जगणं मुश्किल झालंय माझं. आता लई झालंय. तुझ्या 3 पोरी घ्यायच्या, सगळं सामान सुमान बांधायचं आणि इथून चालू पडायचं. आत्ताच्या आत्ता, आत्ताच्या आत्ता, आत्ताच्या आत्ता, आत्ताच्या आत्ता. असं कसं चालू पडायचं? आणि कुठं जाऊ आम्ही? कुठं बी जा, काय बी कर, मला काय द्यायचं? जा कुठतरी धर्मशाळेत जा, नाही तर कुणाकडे तरी आश्रित म्हणून राहा. जा जा, नाही तर देवळात जा, कुठतरी तिकडे जाऊन राहा. कुठं बी जा, काय बी कर, पण आत्ताच्या आत्ता माझं हे घर खाली कर. यामिनीला हे घर पाहिजे म्हणून तुम्ही हे म्हणाले माहितीये मला, पण मी असं काय बी करायचे नाही. तू काय तुझा बा कराल? एक तर हे घर माझं आहे, ते स्वतःच्या नावावर करून घेतलं ते घेतलं, वर मी नाही घेतलं, मामांजीने केलंय माझ्या नावावर.